आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान प्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून आरोप करण्यात आले. या प्रकरणाची SIT चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. अशावेळी आदित्य ठाकरे यांचा काकू म्हणजे शर्मिला ठाकरे त्यांच्या मदतीला धावून गेल्या. आदित्य असं काही करेल असं वाटत नाही, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले. तर उद्धव ठाकरे यांनी आभार मानल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टोले लगावले. शर्मिला ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तुमचे आभार मानलेत असं विचारण्यात आलं. त्यावर शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी आभार मानायची संधी आम्हाला केव्हाच दिली नाही. किनी प्रकरणावरून त्यांनी आम्हाला चिमटे काढले. त्या प्रकरणावरूनही बोलायची संधी सोडली नाही. पण मी माझा पुतण्यावर विश्वास दाखवला. आम्हाला अजून आभार मानायची वेळ आली नाही. हे लहान भावाला कायम बोलतात, टोमणी मारायची संधी सोडत नाहीत, असे टोले शर्मिला ठाकरे यांनी लगावले. तुमचे हात कुणी धरले होते? धारावी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांचे हात धरले होते का? चांगले निर्णय घ्यायला त्यांनी कोणी थांबवलं होतं का? असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी केला. सर्व विरोधी पक्षनेते म्हणतायत की आरक्षण द्या, मग त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही? तुम्हाला कोणी थांबवलं होतं? शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत बसला होता. धारावीचा पुनर्विकास करायचा होता, मग तुम्ही का केला नाही? असा सवाल करतानाच साहेबांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे, असं त्या म्हणाल्या. अदानी मातोश्रीवर कशाला गेले होते? यावेळी त्यांनी अदानींच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे यांना घेरले. 1.5 वर्षांपूर्वी अदानी मातोश्रीवर भेटायला कशाला गेले होते हे तुम्ही शोधा, असं सूचक विधान करून शर्मिला ठाकरे यांनी खळबळ उडून दिली आहे. शेवटी ते ठाकरे कुटुंब आहे. दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही शर्मिला ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. शर्मिला ठाकरे यांची जी भूमिका आहे तीच भूमिका आमची आहे आणि तीच भूमिका पक्षाची सुद्धा आहे. ठाकरे परिवारातील कोणताही व्यक्ती असं कृत्य करणार नाही, असाच आमचा विश्वास आहे. सूडभावना आहे की नाही यावर मी बोलणार नाही, पण ठाकरे कुटुंबातील कोणीही असं कृत्य करणार नाही. शेवटी ते ठाकरे कुटुंब आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले. त्यांनी कधीच सन्मान ठेवला नाही. उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले. त्यावरही नांदगावकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. वहिनींपेक्षा आमच्या भावना वेगळ्या नाहीत. त्यांचा त्यांनी विचार करावा असं सांगतानाच प्रत्येक वेळी राज ठाकरे यांनी मदतीची भावना ठेवली आहे, पण त्यांनी कधी त्यांचा सन्मान ठेवला नाही. आम्ही आमची लढाई लढत आहोत, असंही ते म्हणाले नाही. छगन भुजबळ हे माळी समाजाचे आहेत म्हणून त्यांनी हिणकवलं जातंय. ते दिसत नाही का? कानात बोळे आहेत, डोळ्यात माती गेली का? 4थी पास झालेल्या मेडिकलला ॲडमिशन मिळत नाही जरांगे. भुजबळ यांनी बेड्याच्या दवाखान्यात न्या म्हणतायत. इतर नेत्यांना ब्र काढला तर पोलिसांत तक्रार होते, त्यांना अटक होते. त्यांना वेड्याच्या दवाखान्यात न्या असं मनोज जरांगे पाटील म्हणतात. मग जरांगेंना कधी अटक होणार? असा सवाल प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्यापूर्वी ज्युडिशियरची एकवेळी विचार केला पाहिजे. मी हिंदुस्थानी आहे, हे सरकारनं जनतेचं आहे. योग्य मागणी सरकारकडे करणं आमचा अधिकार आहे. विरोधकांना उद्धव भाईजानला, संजू मामूला मला विचारायचंय, वेड्याच्या दवाखान्यात टाका म्हटल्यावर चालतं का? जालन्याचा अंबादास दानवे यांना चालवणारे आहे का? विरोधी पक्षाचा अर्थ काय, असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला. डंटे की चोट पे सांगतोय. मनोज जरांगे यांची सरकारसोबतची परवानगी चर्चा पाहिली. गुन्हे मागे घ्या म्हणे. हल्लेखोरांकडे काडतूस बंदुका सापडल्या. कोणतंही सरकार त्यांची सुटका करू शकत नाही. डंके की चोट पे सांगतोय जरांगे. निजाम, आदिलशाह, औरंगजेबच्या कार्यकाळातल्या सगळ्या नोंदींवर सरकारला नोटिफिकेशन काढतच येत नाही, असा दावाही त्यांनी केला. ते सोशल सायंटिस्ट आहेत का? शिंदे समितीला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे, त्याला सदावर्ते यांनी विरोध केला आहे. महाराष्ट्रात देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला ममत्व सोडून शासन करण्याचा अधिकार आहे. ही राजेशाही नाही, हुकुमशाही नाही. मंत्रिपदाचा दर्जा माजी न्यायमूर्तींना देण्यात येतोय, त्याचा धिक्कार करतो, निषेध करतो. सरकारनं 2 गोष्टी लक्षात घ्याव्या. एक म्हणजे पांडेवी भारत सरकार 2017ला निवड आलाय. केंद्रानं बाजू मांडली, त्यात सर्व काही स्पष्ट झालंय. समितीतील लोक स्पेशल सायंटिस्ट आहेत का? कारकुनाचं काम आहे. न्यायाधीशांची संख्या रोडावली तर निवृत्त न्यायाधीशांना पण बोलावलं जातं, असं ते म्हणाले. कोर्टात जाणार. ज्या तत्वात बसत नाही तर बाशिंग बांधून आग्रह का करावा? न्यायाधीशांना राजकारणात आणण्याचा का प्रयत्न सुरू आहे? मंत्र्यांच्या दर्जापर्यंत त्यांना आणणारं हे तात्काळ थांबवा, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात तक्रार करावी लागेल. लॉ सेटल्ड आहे, यात ममत्व ठेवण्याची गरज नाही. एका जातीची हुकुमशाही आहे का? तो जरांगे कितवी पास आहे माहिती नाही, विचारतो आम्ही. हक्कभंग होत नाही, असा सवाल त्यांनी केला. अशा महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.